राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलाय। मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी देखील केली आहे। या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। तसंच आपली भूमिका देखील ते स्पष्ट करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडवा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर या ठिकाणी आता मनसैनिक देखील दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत, कारण अवघे काही तास राज गर्जनेसाठी उरलेले आहेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी शिवाजी पार्कवर मनसैनिकांची गर्दी देखील आता वाढू लागलेली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आणि भूषण शिंदे आपल्याशी जोडले जात आहेत। मी पहिल्यांदा भूषण यांच्याकडे जातो। भूषण, कशा पद्धतीचा उत्साह सध्या मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय, कारण तुम्ही काही मनसैनिकांसोबत आहात। आता मनसैनिक या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। नक्कीच शुभम, एकंदर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो अगदी अवघ्या काही तासांमध्ये पार पडणार आहे आणि सध्या मी शिवाजी पार्कचं जे प्रवेशद्वार आहे तिथं आहे आणि एकंदर मनसैनिक जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे, दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या हातामध्ये पाहू शकता भगवे झेंडे आहेत, ज्याच्यामध्ये मनसेचा जो लोगो आहे, जे राजमुद्रा आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि एकंदर रेल्वे इंजिन चे झेंडे आणि एकंदर जे पथक आहेत ते आपल्याला गळ्यात घालून इकडे पट्टे जे आहेत ते गळ्यात घालून आपल्या इकडे आलेले पाहायला मिळतात। आणि एकंदर त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना आजच्या सभेमध्ये नेमकं काय अपेक्षा आहे, एकंदर राज ठाकरे यांच्याकडे त्यांना काय ऐकायचं आहे आपण जाणून घेऊया। दादा काय सांगाल, कुठनं आलात आणि आजच्या सभेत तुम्हाला काय अपेक्षित आहे? आम्ही पिरमुडवरून आलो, मुळशी तालुका, पुणे जिल्हा। आज महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता राजसाहेबांकडून भरपूर काय अपेक्षा आहे मला आज। महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला आहे लोकांनी, त्याच्यामुळे राजसाहेब काय बोलणार ते आम्हाला आज अख्ख्या महाराष्ट्राला दिशा देणार। साहेबांचे विचार म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणार आहेत। साहेब जे बोलतील ते आज महाराष्ट्राच्या हिताचं असेल। मागचा गुढीपाडवा मेळावा पाहिला तर कुठेतरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मागच्या पाडव्या मेळाव्यामध्ये। या पाडव्या मेळाव्यात तुम्हाला काय अपेक्षित आहे? मग सरकारवर तुटून पडणार का राज ठाकरे? गेल्या वेळी फक्त आपण पाठिंबा दिला होता, कारण की का दिलता की आपले पण काय अडचणी होते, त्यामुळे पाठिंबा दिलता साहेबांनी। पण ह्यावेळी अपेक्षा असल्या गोष्टी कुठल्याच नाहीयेत, जे आहे ते आपले वैयक्तिक करणार आहे सगळं। हे जे इलेक्शन झालं हे सगळं ईएम घोटाळा होता आताच्या इलेक्शनला, पण ह्या इलेक्शन आता जे विधानसभेचं जे येईल इलेक्शन, ते इलेक्शनला अपेक्षा कुठलीच नाही ठेवत। जे करेल ते आम्ही स्वतःहून लढल, पाठिंबा आम्ही साहेबांना स्वतःहून देऊ। मागचा गुढीपाडवा मेळावा आणि आताचा गुढीपाडवा मेळावा काय फरक वाटतोय? कारण मागच्या वेळेला भाजपला पाठिंबा दिला होता, बिनशर्त पाठिंबा होता। मागच्या वेळी अर्थात लोकसभा निवडणूक होत्या, यावेळी कोणत्या निवडणुका नाहीयेत, काय अपेक्षित आहे? त्यात पण राजसाहेबांनी कशा पाठिंबा दिला होता? राजसाहेबांना त्यात स्वार्थ नव्हता। राजसाहेबांनी महाराष्ट्र हितासाठी पाठिंबा दिला होता। राजसाहेबांनी मोदी साहेबांसमोर सुद्धा 2-3 गोष्टीसाठी पाठिंबा दिला। त्यातल्या 2-3 गोष्टीवर त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पाठिंबा दिला। एक गोष्ट त्यांनी मान्य केली। राजसाहेबांनी कधीही स्वार्थासाठी कुणाला पाठिंबा दिला नाही, महाराष्ट्रासाठी साहेब पाठिंबा दिला होता। अगदी काही वरिष्ठ मनसैनिक आहेत त्यांच्याशी पण जाणून घेऊयात। आता काय सांगाल, स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलं, असं म्हटलं, संकेत दिले की औरंगजेबाची कबर जी आहे त्यावर ते बोलणार आहेत। कबरीतून औरंगजेब बाहेर येतो की नाही आपण मेळाव्यात पाहूया। आज तुम्हाला काय अपेक्षित आहे, त्यावर राज ठाकरे काय बोलतील? नक्कीच यावर साहेब बोलणार आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये झालेला हा चिखल या बऱ्याच वर्षापासून चिखल साठलेला आहे आणि अशा या चिखलाचा आज साफ इथं होणारच आहे। आणि अशा अनुषंगाने जे काय निवडणुका झाल्या याच्यापूर्वी, ह्या निवडणुका कशा झाल्या, काय झाल्या, कशाचे ईव्हीएमचे घोटाळे झाले, हे सर्व बाहेर निघणारच आहे। त्यामुळे साठलेल्या सर्व यांचा बाजार आज निघणारच आहे आणि हा सर्व साफ होणार आहे याच्यामध्ये। मागील वर्षी लोकसभा निवडणुका होत्या, त्यावेळेला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला। यावेळेला या वर्षभरात किंवा वर्षाच्या अखेरीस पालिका निवडणुका येऊ शकतात। काय वाटते, पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीसोबत राज ठाकरे जातील का किंवा जावेत का? तुम्हाला काय वाटतं? आता तो शेवटी साहेबांचा निर्णय, अजून तर आमच्यापर्यंत अशी कोणतीही खबर नाही, परंतु आज या सभेमध्ये नक्कीच काहीतरी आपल्यापर्यंत समजेल एवढं नक्की आहे। सभा किती रंजक होईल काय वाटते तुम्हाला? आक्रमक किती असतील राज ठाकरे? एक नंबर होणार सभाचं राज साहेब तर बोलणारच आहे, एक नंबर होणार आहे। आजची सभा नंबर 1 होणार आणि पूर्ण आक्रमक होणार आणि संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्र सैनिक आज असणार आहे ते आणि तुम्हाला दिसणार आहे आणि पूर्ण ताकदीने सर्व लोक येणार आहेत, कारण हा चिखल जो साफ करायचा आहे याच्या अनुषंगाने सर्व लोक इथे हजर होणार आहेत। अगदी
सध्या राजकारणाचा चिखल झालेला आहे, तो चिखल साफ करायचा आहे. त्यामुळे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची सभा ठीक आहे. ही अत्यंत आक्रमक पद्धतीने असणार आहे आणि एकंदर स्वतः राज ठाकरे आक्रमक भूमिका मांडतील असा विश्वास सध्या मनसैनिक व्यक्त करत आहेत. शुभम. अगदी भूषण, हा मनसैनिकांचा उत्साह आणि जोश देखील आपण पाहिलेला आहे. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडलेला आहे. उमेश, कशा पद्धतीची तयारी आता करण्यात आलेली आहे? अवघे काही तास राज ठाकरेंच्या या सभेसाठी उरलेले आहेत. तयारी पूर्ण झाली का? पोलिसांचा बंदोबस्त मैदानाच्या परिसरामध्ये आता कसा आहे? शुभम, आत्ताच आपण मनसैनिकांची भावना ऐकली. राज ठाकरे हो, नेमकं काय म्हणणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आता जिथून राज ठाकरे हा सगळा संदेश सैनिकांना देणार आहेत तिथे उभा आहे. असा भव्य स्टेज उभारलाय. खास करून मी माझ्या कॅमेरामॅन निकेशला सांगेल की राज ठाकरे जिथून हा संदेश देणार आहेत तो भव्य स्टेज त्यांनी आधी दाखवावा. इथूनच ते आपल्या सर्व मनसैनिकांना आज नेमका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा ज्या राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती काय बोलतात याकडे सगळ्यांचं महत्वाचं लक्ष असणार आहे. खास करून आता जर आपण हा पूर्ण स्टेज पाहिला तर भव्य असा स्टेज उभारलेला आहे. हा गुढीपाडवा मेळावा असतो. पारंपरिक असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय परंपरा, त्यानुसार हा भव्य स्टेज आणि या भव्य स्टेजला एक मोठ्या 2 अशा पारंपरिक प्रतिकात्मक गुढ्या देखील उभारण्यात आलेल्या आहे. आणि खास करून जर हा पूर्ण मैदान पाहिलं तर मैदानभर जवळपास 50 ते 55 मनसैनिक बसू शकतील, नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे. खास करून जर पहिल्या फळीत बघले तर विशेष निमंत्रण ज्या सर्व देण्यात आलेले त्या सगळ्यांसाठी ही पहिली रांग जी आहे ती ठेवण्यात आलेली. तर दुसरीकडे जे निमंत्रित आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी या सर्व खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर पलीकडे जे राज्यभरातून मनसैनिक येणार आहेत त्या मनसैनिकांसाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. आता ऊन ओसरले आणि त्यानंतर सगळे मनसैनिक जे आहेत, मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, उपनगर असेल किंवा मग राज्यभर खास करून नाशिक, पुणे इथून जे मनसैनिक आहेत ते यायला आता सुरुवात झालेली आहे. एकूणच राज ठाकरे काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण वेगवेगळे मुद्दे आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका तर नक्कीच आहेत, त्याबाबत नेमकं पक्षाची भूमिका काय असणार आहे हे राज ठाकरे स्पष्ट करतीलच. मात्र यासोबत औरंगजेबाची कबर असेल, कुणाल कामरा असेल किंवा मग शेतकऱ्यांचं जे कर्जमुक्ती होती ती कर्जमुक्ती राज्य सरकारने केलेली नाहीये, लाडक्या बहिणीचे पैसे वाढवलेले नाहीत, अशा अनेक मुद्दे आहेत. या अनेक मुद्द्यांमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणणार याकडे सगळं मनसैनिकांचं लक्ष आहे. त्यामुळे थोडा वेळच राहिलेला आहे. या थोड्या वेळानंतर राज ठाकरे या स्टेजवरून राजगर्जना करतील आणि ती नेमकी काय असेल, कोणावर असेल, सत्ताधारी असतील का विरोधक असतील, राज ठाकरेच्या निशाण्यावर कोण असेल हे थोड्या वेळातच आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही दोघांनी देखील महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातली पोहोचवलेली आहे. उमेश आणि भूषण दोघांचे देखील धन्यवाद. पुढची बातमी आपण पाहूयात. गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आज मनसैनिक विविध संकल्पना साकारत शिवतीर्थावर दाखल होत आहेत. अशीच एक संकल्पना म्हणजे मनसेची निशाणी असलेलं रेल्वे इंजिन असलेल्या साड्या नेसून आलेल्या काही महिला मनसैनिक देखील आता लक्ष वेधून घेत आहेत. नेमकी काय आहे त्यांची ही संकल्पना, या संदर्भात या महिला मनसैनिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. आपण पाहूयात. सध्या आपण आहोत शिवाजी पार्क मैदानात, जिथं मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि एकंदर सध्या तरी महिलांची, ज्या मनसैनिक महिला आहेत त्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे. पाहू शकता काही वेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून या महिला इथं आलेल्या आहेत आणि एकंदर त्यांच्या साड्यावरती मनसेच्या इंजिनची जो त्यांची निशाणी आहे त्याची काहीतरी प्रिंट आहे आणि एकंदर मनसेच्या वेगळ्या साड्या आहेत. ते आपण पाहूया नेमकं काय त्यांचं लॉजिक आहे, त्यांचं म्हणणं काय. ताई, काय सांगाल? वेगळी साडी तुम्ही नेसलेली आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं याबद्दल? एक वेगळा पॅटर्न आहे, काय सांगाल? मला सर्वांना सुचलेली, म्हणजे आमच्या विभाग अध्यक्षांना सुचलेली, ताईंना सुचलेली आमच्या, तर सर्व आम्ही जवळजवळ 30-35 महिला आहे, त्या सर्वांसाठीच ह्या प्रॉपर अशा इंजिन असलेल्या साड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज आम्ही ठरवलं की सर्वांनी आज ह्याच साड्या नेसून याव्या. हे सुचलं कोणाला इंजिन असावं मनसेचं इंजिन जे निशाणी आहे? उपाध्यक्ष आहे संगीता खडशी, त्या मॅडमना सुचलेत. त्यांनी सांगितलं की आज साड्या नेसून यायचं. त्या मिटिंगला आज आम्ही नेसणार आहे, त्यांचा खूप आनंद आहे आणि आमचं सगळं श्रेय आमच्या मॅडमला जातं, संगीता खडशी. हो, अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून, एकंदर मनसेचं इंजिन असलेल्या साड्या नेसून कुठेतरी पक्षाची भूमिका जी आहे ती मांडताना आपल्याला काही महिला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.